हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. मी म्हणजे मम्मी आल्यापासून चाललंय तर का हे चाललंय, हे पुसा ते पुसा ते पुसा. तर पुरी काय करतात, सगळं स्वच्छ केलंय, सगळं साफसफाई चालली. बघ कसं केलंय प्रांजलने प्रिशूने एकदम खराब केले. नुसतं प्रेशर आणि काय करणार, लिपस्टिक लावती, आरसा पुसिंग ते पुसिंग ते पुसिंग चाललंय. मी माझं दिसतं बघायचं चाललंय. काय करा मग आता, आम्हाला नाही बाय मुलीनं बसून झोपून जमत आवडत. तर चला आता आम्ही चाललोय ताईंच्या घरी आणि तसंच प्रांजलला आणायला जाणार आहे. आणि तर काय मी चला चला माझं आवरलं, इथंच चालले, थांब मी आता हे पुसते. आता मी ते तिला म्हणजे ती सवय नाही ना, म्हणजे सवय मला ते, आम्हाला ते सपायची. हा, मग त्याच्यामुळे तिला ते मागं ते होते. आणि माझं म्हणणं आहे आता हे विकायचे कशाला पुसायचे, हे दुसरं घ्यायचे फर्निचर बघा आता नवीन घरी. तर चला आता आम्ही चाललोय ताईंच्या घरी. पप्पा इथे तयार झाले आणि चलो. आणि मम्मीला आता जाता जाता हा धुवायचे, ते धुवून पण वापरते. तर मम्मीला आता इडली पाणीपुरी चालणार आहे. पाणीपुरी, मुंबईची पाणीपुरी. पप्पा जसं त्यांना टेन्शन येतं लगेच, कशाला वेळ घालवता. नाही, ज्यावेळेस मुलींना आम्ही मुंबईला होतो ना, किती 89 झाले तेव्हा किती 100 रुपयाला वडापाव होता. 100 रुपयाला वडापाव. मकाची कणीस किती लाव आम्ही कुर्ल्याला गेलो की पहिलं मकाचं कणीस खायचं. ते मकाचं कणीस मला वाटतं 1 रुपयाला काय असंच होतं. आता काय लय स्वस्तायचं. आता इथं नगरला पाणीपुरी नाही खाल्लेली. मला वाटतं त्यावेळेस पाणीपुरी होती काय नव्हती काय माहिती. चल आता जायचंय. तर टीव्ही पुसायचं चाललंय. म्हणजे टीव्ही पुसू का, वल्ल्या कपड्याने टीव्ही पुसू का. असे डाग पडले तर पण हे टीव्ही घेताना बोलले होते वल्ल कापड नका लावू. पण मी म्हटलं त्या टीव्ही साठी काय. बरं मला आयडिया सांगा, जर कुणाकडे असेल तुम्ही कशाने पुसत असेल. कारण मी आतापर्यंत पुसलं नाही, मला भीती वाटते. कारण परत ते खर्च आहे. कारण घर घाल. चल आम्ही चाललोय ताईंकडं. तुझं अवतार नीट कर ना. अगं मी केसरी चालले ना. कसं आहे अवतार? प्रिन्सेसची गोदडी द्यायची. अवतार कसं आहे सांग बरं, कसं आहे? चांगलं आहे. व्हिडिओ तर केस बघ चांगले दिसले. अशी नाही चांगली दिसते का लाल आहे. चाललंय आता आम्ही मसाला आलोय ताईंच्या घरी. आलोय आता आम्ही, बसलोय. उन्हाचं चालू आहे ना, पण तिने आम्हाला मसाला ताक बनवले बघा. मसाला ताक चाललोय प्यायचं. मग अशीच येणार होतो आम्ही. उन्हाळा चालू झालाय आजपासून. दुपारी भेटलो होतो तेव्हा किती ऊन होतं. चाललंय मम्मी. तुमचा आडवा आहे ना. आम्ही आलोय मार्केटमध्ये भाजी घ्यायला. मावशींसोबत भाजी घ्यायला आलोय. आज मावशींच्या आवडीची भाजी करायची आहे. हा आणि मावशीच बनवणार आहे. हा मी देणार आहे. हा, आणि हे मावशी देणार आहे. देणार आहे त्या बनवणारे मी आणि खाणार आहे आम्ही. आम्ही सगळं मार्केट इकडं. घेतलं का ताजा ताजा भाजीपाला. काय बघा, अद्रक आहे घरी. नाही ना, अद्रक घे. 10च 4. शेवगे शेंगा रोज भाजीला आणायचं ताजं. भाजी दाखवली त्यांची. हा हा. मावशीचं भाजी
आमच्या मावशीचं हे भाजीचं आहे. मी इथून रोज भाजी घेते या मावशीकडे. मावस तुम्ही पण घ्या इथून भाजी. प्रांजलला भेंडी घ्यायची डबे. भेंडी ना हा, नाही तिला कारला आवडतं. हा मग बाजार उद्या कारल्याची भाजी बनवू ना. कसं आहे आम्ही रोज रोज नेतो ना, रोज बनवतो, रोज येता येता घेऊन जायचं. पण ताजी ताजी नेऊन नाही ठेवायची. हा बरोबर. फ्रीज नाही ना मग त्याच्यामुळे. नाही ते वेगळे द्यावं लागेल. नाही वेगळे द्या वेगळे. कसं आहे दोडका? काही चाललंय कडेवरती सगळं मार्केट दाखवलं मी. भरपूर मोठं मार्केट. तर आता आम्ही भाजीला घेऊन शहर ठिकाणी काय भेटतो पण उलट मोठं शहर ठिकाणी भरपूर काय भेटते. सगळं मार्केट उद्या मंगळवारचं बाजार. सगळं ताजं फ्रेश. मंगळवारचं बाजार याच्यापेक्षा लय मोठा आहे. नाही बरं उद्या ना प्रिशाला आपण घरी तरी नगरचं आम्ही 8 दिवसाचं होतो. पहिल्यापासून ताजच भाजीपाला आवडतो. हा उद्या मंगळवारचा बाजार आहे आणि प्रिशाला नाईट ड्रेस घ्यायचंय उद्या. हा मग प्रिशाला घरी हा उद्या आहे बाजार उद्या. आत्ता भाजी आणायला. तर चला आता जातो घरी. चहा वगैरे चहा पिणारे सगळे वाट बघते घरी जाऊ. चिकलची तर ताक घेतले आपण पिलोय ताक. आणि हे मसाला ताक बनवलं होतं. पप्पांना जायचे उद्या. पप्पांची तर खूप घाई उठली. हा अजून एक दिवस काय राहत नाही ते. तेच ना बघू आता रिक्वेस्ट केल्यावर राहतील. कसले नाही ऐकायची ते. तर चला आता जातो घरी. 3 मजले चढायचे आम्हाला. चला भाजीपाला आणलाय मम्मीचं चाललंय ठेवायचं. बदललं तो राडा ते सारखं आहे. टमाटे चांगले. कांदे आणले कारण कांदे मी आठवड्यातून एकदा आणते. आणि हे ना मी पातीतली नाही, आता आपले कांदे झाले गुणी घेऊन येतो मुंबईत. पात होती पात आणली होती पातीतली काढली होती मी कांदे. तर ताईंकडे जाऊन आलतो. तर आता चहा वगैरे प्यायचा आहे. लसूण पण आणलाय. लसूण आणल्या मला 8 दिवस जातो लसूण. त्या लसणाला नाही का दुसरं असतं त्यावेळेला नाही एकच चितंडी ठेवलं होतं ते त्याच्यातच टाकलं तिने कांदे. ताईंनी चॉईस केलेलं लसूण आता. ताईंचं चॉईस पारखून नाही मग तिला पण छान छान ठेवलं बरोबर. आठवड्याची टाकलंय कांद्यात. पाव किलो आहे. कधी कधी पाव किलो हा 100 रुपयाचा. कितीतरी अर्धा पाव 100चा होता मध्ये. हा लसूण ना एकदाच लसणाशिवाय चव. लसणामुळे झुराळ भाजी नाही होत. चला आता चहा करते मी. चहा पिणारे वाट बघते ती. आणि मस्त येताना ब्रेड हे आणलं होतं दुपारी बटर चहा सोबत. त्यांचा न्यूट्री चॉईस तसंच आहे खालचा. कसला न्यूट्री चॉईस बिस्किटचा पुडा. आला तर ते रुपाली म्हणत होती पानपुरी खाऊ घातली. मला मुली खा खा मुंबईची पानपुरी खाल्ली छान लागली. मी तर कधी कधी खातच दोनच नाही खाल्ली. पाणीपुरी. 2 मी म्हटलं 2च पुरी खाल्ली कारण ती दही पण पिलती ताक पण पिली नाही बाई, ती आंबट. ताक- हा. म्हणून मी तिला काळजी घेते पोटाची. म्हणजे नाही, मग एकच ते खाल्ली. आंबट सहन नाही, डोकं दुखतं. आंबट सहन नाही होत तिला. वयाच्या मानाने माणसाने खाऊ. चला आता एकच ठेवलंय. हा तसंच ठेव. बटाटे हा तसंच ठेव. बटाटे मस्त वांग्याची भाजी केलेली आहे मम्मीनी. सुगंध पण छान येतोय. वांग्याची भाजी झाली. स्वयंपाक झालाय. वांग्याची भाजी केली. चपात्या झाल्या सगळं. आणि इकडं भाकरी वगैरे सगळ्या झाल्या. आणि हे सगळं स्वयंपाक केलेलं आहे फक्त आणि फक्त मम्मीनेच केलं आहे बरं का. तिला म्हणते मी करू का पण ती बोलते नको. तर वांग्याची भाजी केली चपाती केल्या. आणि ती बोलते शरीर एकदा जड झाल्यावर नाही का कामाची सवय झाल्यावर असं तसं. मी म्हणते मी करू का आणि तरी तीच करते. माझं तर माहिती आहे मला हे दुखतं ते दुखतं सारखं चालूच असते. तर आता टेस्टी वांग्याची भाजी झाली. आता खाऊन बघितल्यावरच तर आता आवडते पटपटा. भांडे मी भांडे घासते पटापटा.
गळ्यातलं कापड छान दिसतं. छान आहे का तुम्हाला पूर्ण डिझाईन नंतर दाखते.